चंदगडमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका. शिवाजी पाटलांच्या म्हणण्यानुसार महामार्ग चंदगड मार्गे वळवला. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. शक्तीपीठ महामार्ग चंदगडमधून जाणार. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरनं शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक. शक्तीपीठ महामार्गासंदर्भातले सगळे मनसुबे आम्ही उधळून लावू. संघर्ष समितीचा इशारा. राजकारणाशी देणं घेणं नसताना परिस्थितीमुळे राजकारणात यावं लागलं. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. निखिल खडसे निघून गेल्यानं मी राजकारणात. प्रचार सभेदरम्यान रक्षा खडसे भाऊ. वर्ध्याच्या पुलगावात भाजपकडून बाईक रॅली. आमदार राजेश बकानेंच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आयोजन. शेकडो युवक युवतींचा समावेश. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये मोठी राजकीय घडामोड. ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का. शहर प्रमुख चंद्रकांत भुतेंसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार समीर कुणावारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. शशिकांत शिंदे प्रशांत जगताप यांच्याशी करणार चर्चा. पक्षानं अजून अधिकृत निर्णय घेतला नाही किंवा तशी कोणतीही चर्चा नाही, शशिकांत शिंदेंनी केलं स्पष्ट. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. शिंदेंचा विरोधकांकडनं अफवा पसरवल्याचा आरोप. फटाके 3 तारखेलाच फोडा. विजय महायुतीचाच होणार. उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत. अख्ख्या प्रशासनाला तुम्ही गोंधळात टाकलंय. यशोमती ठाकूर यांचा हल्ला बोल. नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला संताप. सिंदखेड्यात लाडक्या बहिणींचा आशीर्वाद. कमळ फुलणारच. पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास. स्मार्ट सिंदखेडा बनवणं ही जबाबदारी माझीच. मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निश्चितपणे राजीनामा देणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप ठाम. निर्णय जाहीर करताना जगतापांच्या डोळ्यात आलं पाणी. साताऱ्यात शिवसेना भाजपचं पटेना. भाजपमुळे शिवसेनेतल्या नेत्यांची मनं दुखावली गेली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांचं वक्तव्य. किशोरी पेडणेकर यांचा मंत्री मंगल प्रभात लोढांवर हल्ला बोल. मंत्रालय ओस पडत चाललंय. आता पालिकेत येऊन घुसखोरी सुरू. मंत्र्यांचा कारभार पालिकेतनं सुरू. किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. राजेश अग्रवाल हे राज्याचे आता नवे मुख्य सचिव. अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार मानला जातो महत्वाचा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमची डील झाल्याचा आरोप. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं चांदवडमध्ये खळबळ. ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोग आणि पोलीस ठाण्यात देऊन तक्रार दाखल. साताऱ्यात महायुतीचं केवळ पैसा आणि सत्तेचंच मोठं वादळ. शशिकांत शिंदेंची महायुतीवर सडकून टीका. साताऱ्यात आम्हाला यश नक्की मिळेल. शशिकांत शिंदेंचा विश्वास. डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनापूर्वी शिवसेनेचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी झाकल्याचा शिवसैनिकांचा आरोप. आधी एकत्र लढण्यासाठी मी प्रयत्न केले, पण आता मी पक्षाचं काम करतोय. माझ्यावर होणाऱ्या टीकांना मी उत्तर देत नाही, पण त्या टीकांना मी 3 तारखेच्या निकालातून उत्तर देणार. आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया. राज्यात महायुतीचाच आमचा संकल्प. आमची महायुती भक्कम. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची काल घेतलेली भेट कामाच्या निमित्तानं. यात कोणतीही राजकीय चर्चा नाही. मला सर्वच पक्षांची ऑफर. मी अजित पवारांशी भेटूनच योग्य निर्णय घेईन. रुपाली ठोबरे पाटील यांचं वक्तव्य. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी नगर परिषदेची निवडणूक बनलीये प्रतिष्ठेची. प्रचार सभा संपल्यानंतर धनंजय मुंडे दुचाकीवरनं मंदिरात पोहोचले.
धनंजय मुंडे सर्वांच्या नजरेत सलतोय का सोडतोय हे माहिती नाही, पण मला टार्गेट केलं जातंय, पण मी टार्गेटमध्ये बसत नाहीये. धनंजय मुंडेंचं टार्गेट करणाऱ्यांना प्रत्युत्तर. बारामतीमध्ये मोठी घडामोड. उपमुख्यमंत्री प्रत्येक प्रभाग पिंजून काढत असताना 2 जागांच्या निवडणुका लांबणीवर. त्यामुळे अजित पवारांची सांगता सभा रद्द. तपोवनातल्या वृक्षतोडीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नाशिक पालिकेच्या कारभाराविरोधात आंदोलन. साधुग्राम उभारण्यासाठी होणार होती वृक्षतोड. अलिबागमधल्या जागेवरनं भाजप शिवसेना दोघांकडूनही दावे प्रतिदावे. अलिबागची जागा आम्ही भाजपला सोडली. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा दावा, तर शिवसेना लढायला तयार नव्हती म्हणून आम्ही जागा लढवली. भाजपचे नेते सतीश धारप यांचा प्रतिदावा. रामदास आठवलेंची स्वतःच्याच पक्षावर नाराजी. निवडणुका आल्यावर सर्व जागा लढण्याच्या तयारीत. आमच्या पक्षात अजिबात तसं नाही, आठवलेंचं वक्तव्य. सत्ता आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मारक उभारणार. आमदार राजेश बकाने यांचं वक्तव्य. मतदार याद्या तपासणारे कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते केवळ 2-4 घरांमध्ये जातात. आम्ही घरोघरी फिरू. 4 दिवसात भरपूर काम होईल. किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य. मुंबईतल्या वांद्रे परिसरात महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी अडवली. वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनीची मालकी रहिवाशांना द्यावी. गाडी अडवत महिलांची शिंदेंना विनंती. राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यास उपोषण करू. महिलांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला इशारा. किशोरी पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केली नक्कल. शिंदेंनी भर सभेत केला होता मंत्री उदय सामंतांना फोन. त्याचीच किशोरी पेडणेकरांकडून नक्कल. 50 कोटींची ऑफर मी धुडकावली. विधानसभेला आतून मदत करण्यासाठी मला 50 कोटींची ऑफर होती. अकलूजमधल्या प्रचार सांगता सभेत जयसिंह मोहिते पाटलांनी केली भाजपची पोलखोल. कराडमध्ये भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूनं. दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना हुकुमशाही विरोधात एकवटले आहेत. खासदार निलेश लंकेंची भाजपवर जोरदार टीका. पत्राचाळीतून मराठी माणसाला हाकलणारे आणि हेतुपुरस्सर मराठी माणसाला विसरणारे आमदार राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. निवडणूक पुढे ढकलली गेल्याचं उमेदवारांना अजूनही पटेना. यवतमाळ पालिकेची निवडणूक पुढे ढकलू नये. निवडणूक 2 डिसेंबरलाच व्हायला हवी. प्रहार जनशक्ती पक्षाचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार बिपिन चौधरींचं वक्तव्य. नगर परिषदेच्या प्रचारार्थ बीडमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 2 सभांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची सभा. मुख्यमंत्री बीडमध्ये प्रचार सभेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष. आरमोरी नगर परिषदेत प्रचार शिगेला. नगर परिषद स्थापनेनंतरची ही दुसरीच निवडणूक. आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी प्रत्येक पक्षाची जय्यत तयारी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वाशिमच्या दौऱ्यावर. उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेतल्या भाषणाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा सुरळीत होताच बावनकुळेंनी केली भाषणाला सुरुवात. अमरावतीमध्ये नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार जोमात नाही. उमेदवारांनी आपला पराभव मान्य केल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांचा खोचक टोला. कलोती अमरावतीतले पहिले बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालत गाठलं सभास्थळ. दौंडमध्ये प्रचारासाठी आल्यानंतर वाहतूक कोंडीत अडकला होता अजित पवारांच्या वाहनांचा ताफा सोडून अजित पवार चालत सभास्थळी पोहोचले. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत न्यायालयीन अपील झालेल्या प्रभागात निवडणूक तूर्तास स्थगित. 6 प्रभागांमधली निवडणूक पुढे ढकलली. नवीन निवडणूक कार्यक्रम आयोगाकडनं जाहीर.
अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूकच स्थगित, अपील केल्यामुळे बाधित उमेदवारांसाठी निर्णय 2 ऐवजी आता 20 डिसेंबरला मतदान होणार. सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का. बदलापूर नगर परिषदेसाठी 6 प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली. उमेदवारांचं कोर्टात अपील केल्यानं कोर्टानं निवडणूक पुढे ढकलण्याचा दिला निर्णय. नगर परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप नाही. बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळ्यात तगडी फाईट म्हणून पाहिली जाणारी वॉर्ड क्रमांक 3B मधली निवडणूक पुढे ढकलली. आता 20 डिसेंबरला या प्रभागासाठी होणार मतदान. तळेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 14 प्रभागांमधील 71 मतदान केंद्र तयार. वीज, पाणी, अपंग आणि ज्येष्ठांसाठी सुविधा आणि आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था तैनात. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातले अनेक पदाधिकारी आणि नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्यास इच्छुक. पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर. सिंधुदुर्गात एआयचा वापर करून भाजपकडून हायटेक प्रचार. एआय प्रणाली असलेला सिंधुदुर्ग महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा. भाजप उमेदवारांचा प्रचार करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल. नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता. भाजपचे राज्यात तब्बल 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज भाजपच्या पक्षांतर्गत सर्व्हेमधील माहिती समोर. अमरावतीमधल्या अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक स्थगित. 20 डिसेंबरला होणार मतदान. उमेदवारांच्या अपिलानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलली. उमेदवारांकडून कोर्टात अपील केल्यानं निर्णय. 20 डिसेंबरला आता मतदान पार पडणार. सोलापुरातल्या मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूकही लांबली. 2 डिसेंबरऐवजी आता 20 डिसेंबरला मतदान होणार. 23 डिसेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला विजयी करा. रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन. एकनाथ शिंदेंनी फोनवरून मतदारांशी संवाद साधला. नांदेडमधल्या 2 नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित. धर्माबाद आणि मुखेड नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित. 2 डिसेंबरऐवजी आता 20 डिसेंबरला मतदान होणार. नगराध्यक्षपदासाठीचा दाखल अपील प्रलंबित. हिंगोलीमध्ये महायुतीत भाजप शिवसेनेत उभी फूट. आपल्या मुलांना मटक्याच्या दारूच्या नादी लावायचं असेल तर संतोष बांगरांना मत द्या. भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी शिवसेना आमदार संतोष बांगरांना डिवचलं. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ईव्हीएमची केली तपासणी. निवडणुकांआधी यंत्रांची पाहणी करून ते सुस्थितीत असल्याची केली खात्री. मतदान केंद्रांना भेट देत तिथल्या मूलभूत सुविधांचीही केली पाहणी. अकलूज नगरपालिकेच्या सांगता सभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही सहभागी. अकलूजमध्ये मोहिते पाटील विरुद्ध माजी आमदार राम सातपुते असा रंगणार सामना. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर आता दुबार मतदार शोधून काढणार. मतदार याद्यांच्या मदतीनं दुबार मतदारांचा घेणार शोध. पंढरपूर नगरपालिकेच्या मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. यावेळेला पहिल्यांदाच सीसीटीव्ही आणि ड्रोन्सचा वापर होणार. शहर पोलिसांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काढला रूट मार्च. पुण्यामध्ये मेट्रो स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यामुळे वाद. महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नामांतरण करा, नाहीतर आक्रमक भूमिका घेऊ. ॲडव्होकेट मंगेश ससाणेंचा मेट्रो प्रशासनाला थेट इशारा. 1 डिसेंबरला लोणावळ्यातल्या शाळांना सकाळी 11 नंतर सुटी. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा प्रशासनाचा निर्णय.
म्हाडा पुणे मंडळ सोडत 2025 मध्ये आतापर्यंत 4186 घरांसाठी तब्बल 2 लाख अर्ज. अनामत रकमेसह अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपणार. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी. विद्यापीठाच्या जलतरणपटूंचा राष्ट्रीय स्तरावर ठसा. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आता 8 डब्यांऐवजी 16 डब्यांची होण्याची शक्यता. अधिक प्रवाशांना होणार फायदा. पिंपरी शहरामध्ये भटक्या श्वानांची जबरदस्त दहशत. 7 महिन्यांमध्ये तब्बल 20,664 जणांना भटक्या श्वानांनी घेतला चावा. जळगावच्या विकासाला 12,000 कोटी रुपयांच्या रेल्वे मार्गांमुळे मिळणार गती. जळगावचा विकास आता लवकरच होणार. तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी आनंद वार्ता. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला मुदतवाढ. 29 जानेवारी 2026 पर्यंत मिळाली मुदतवाढ. सोनं चांदीच्या दरात विक्रमी दरवाढ. गेल्या 5 दिवसात चांदीच्या दरात प्रति किलो 17,000ची वाढ, तर सोन्याच्या दरातही मोठी वाढ. एचडीएफसी बँकेला 91 लाख रुपयांचा दंड. केवायसी आणि लोन संदर्भातले नियम न पाळल्यानं पाठवली नोटीस. वादग्रस्त विट्स हॉटेलचं न्यायालयाच्या आदेशानं फेरमूल्यांकन सुरू. छत्रपती संभाजीनगरमधल्या या हॉटेलच्या लिलावात राजकीय हस्तक्षेप आणि कमी मूल्यांकनाचे आरोप. 6 डिसेंबरपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश. मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये शाखेसमोर शेड बांधत असल्यानं समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद. आपत्कालीन परिस्थितीत शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांचा तीव्र विरोध. ग्रामसेवकाची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 सदस्यांना ग्रामसेवकाच्या गाडीनं पुढे ढकलत नेलं. अमरावतीत रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरनं ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित. गेले काही दिवस मुंबईतली हवा प्रदूषित. कोर्टानं दाखल करून घेतली सुमोटो याचिका. AQI रिअल टाइमवर कारवाई कधी होणार, काँग्रेसचा सवाल. बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन. 4,000 रुपये प्रति टन दर द्या, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर द्या, खासदार बजरंग सोनवणेंची सरकारकडे मागणी. धुळ्यामध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरला मनसे पदाधिकाऱ्यांचा विरोध. कंपनीच्या खर्चानं मोफत मीटर लावणारी जाहिरात खोटी आणि चुकीची. सध्याचं मीटर कायम ठेवण्याची मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. पुण्यामध्ये प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग पोलिसांनी परत मिळवून दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासत रिक्षा चालकाचा शोध घेत माळवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेला बॅग दिली परत. पुण्यातल्या नवले ब्रिज परिसरात स्थानिकांचं आंदोलन. कात्रज बोगदा मृत्यूचा सापळा बनल्याच्या निषेधार्थ आंदोलन. ठोस उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांकडून मागणी. रब्बी हंगामातल्या पीक विम्याकडे पाठ. आतापर्यंत केवळ 3,26,168 शेतकऱ्यांचेच अर्ज. बाजारात केळींची आवक मुबलक, मात्र अपेक्षित दर मिळत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगरमधले बाजारपेठांमधले कांद्याचे दर कोसळले. रघुनाथपूरवाडी गावात हताश शेतकऱ्यानं 2 एकरवरील कांदा पिकावर फिरवला रोटावेटर. उत्पादन रक्कमही निघत नसल्यानं शेतकऱ्यानं संतापून आपलंच पीक केलं नष्ट. साताऱ्यातल्या खटावमध्ये गांजाची लागवड. पोलिसांनी छापा टाकत आरोपीला केली अटक. नांदेडमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण. रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्याला त्रास देत असल्याचा आरोप करत कार्यालयात घुसून नातेवाईकांकडून मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी विजयनगर परिसरात चोरट्यांची दहशत. दुकानं फोडून 13 तोळ सोनं आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज केला लंपास. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती. पोलिसांचा तपास सुरू. नांदेडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका गर्भवती विवाहितेची आत्महत्या. मुलगाच हवा म्हणून सासरकडून महिलेचा होत होता छळ. पती आणि 3 नणंदांवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये एका तरुणीची हत्या करत तरुणानं स्वतःलाही संपवलं. दोघेही ससून रुग्णालयात होते कामाला. तरुणानं प्रेमसंबंधातून मैत्रिणीची हत्या केल्याची पोलिसांकडून माहिती. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर परिसरात स्पा सेंटरच्या आडून वेश्या व्यवसाय होता सुरू. 7 महिलांची सुटका. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून टाकला छापा. स्पा सेंटर मालकावर गुन्हा दाखल. मोबाईलवर स्टेटस लावण्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण. हिंगोलीमधला मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित. सेनगावात पोलीस ठाण्यात तिघांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. जयसिंगपूरमध्ये निवडणुकीसाठी गाडीत पैसे घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीकडनं 2 लाख रुपये जप्त. निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई. संबंधित व्यक्ती उमेदवाराचाच भाऊ असल्याचं निष्पन्न. दिल्लीप्रमाणेच अमरावतीमध्ये सुद्धा बॉम्बस्फोटाची धमकी. आरोपीला मध्य प्रदेशच्या इंदोरमधनं केली अटक. आरोपीनं दारूच्या नशेत केला होता धमकीचा फोन. नाशकात एका पार्टी दरम्यान तरुणाची हत्या. धारदार शस्त्रानं वार करत हत्या. गोवर्धन शिवार परिसरात घटना. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं तब्बल 54 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न उघडकीला. तपासणी दरम्यान 4 बनावट शिक्के आणि 3 खोट्या स्वाक्षऱ्या आढळल्या. बीड सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीतल्या मिरज रेल्वे स्टेशनमध्ये 23 तोळ सोन्याची चोरी. 5 इसमांनी सोनं केलं लंपास. मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल. पालघरमध्ये किरकोळ वादातून एका तरुणीवर हल्ला. परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून टवाळखोरांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधल्या मोहम्मद अशरफ खिल आणि अभिषेक चौधरी यांना दिल्लीतनं अटक. अशरफ खिल हा तोतया IAS कल्पना भागवतचा प्रियकर. अभिषेक चौधरी केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया OSD म्हणून वावरत होता. आरोपींना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. यवतमाळमध्ये निम्न पैनगंगा दगडफेक प्रकरणी 500 ते 600 शेतकऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल. गंभीर स्वरूपाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये 2 दुचाकी चोरट्यांना अटक. दोघांकडून तब्बल 24 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त. कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये घरात घुसून एका महिलेचा विनयभंग. घटनेनंतर परिसरात खळबळ. संशयिताविरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधल्या JJ+ हॉस्पिटलमध्ये मृतदेहावरनं 4 तोळ दागिन्यांची चोरी. हॉस्पिटलमधल्या CEOंनी 7 दिवसात दागिने परत देण्याचं दिलं आश्वासन. मात्र दागिने परत न मिळाल्यानं आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात. ST बस आणि ट्रक दरम्यान धडक. अपघातात बसचं मोठं नुकसान. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अवैध केमिकल साठ्याला आग. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. आग लागण्यामागचं कारण स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.